नीलम देवकर आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण डिजियाना केबल नेटवर्कवरचं शहरातील स्थानिक बातमीपत्र। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सामाजिक न्याय विभागाचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष, परिवर्तन चळवळीचा थेट मोर्चा, वसतिगृहात सुविधा देण्याची मागणी। मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यकर्ते सुनील कावळेंची आत्महत्या, राज्यात खळबळ, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष। क्रांती चौकातील शिवसृष्टी पाहून ग्रामीण भागातील विद्यार्थी भारावले आणि वक्फ बोर्डाने लोकांचे गाऱ्हाणे न ऐकताच बैठक गुंडाळली। आता सविस्तर बातम्या। परिवर्तनवादी चळवळ संघटनेच्या वतीनं क्रांती चौक ते सामाजिक न्याय भवन असा मोर्चा काढण्यात आला। आपण ॲक्ट 20 न्यूजवर पाहिलंच असेल। काही दिवसांपूर्वी आम्ही समाज कल्याणच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील दुरावस्था दाखवली होती। तिथे साधं पिण्याचं स्वच्छ पाणी नाही की दुसरी कुठलीच व्यवस्था नाही। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, स्वाधार योजना नियमित मिळत नाही। शिष्यवृत्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत। याकडे लक्ष वेधून स्वाधार तालुका स्तरावर लागू करावी, रमाई घरकुलचा निधी उपलब्ध करण्यात यावा, बार्टीचे UPSC MPSC बँकिंगचे प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात यावे, या आणि इतर काही मागण्या मांडण्यात आल्या। या सर्व मागण्यांसाठी क्रांती चौक ते समाज कल्याण कार्यालयापर्यंत अधिकार मार्च अध्यक्ष राहुल मकासरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला व वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी डॉक्टर देवानंद वानखेडे, राहुल इंगळे, सुमेध खंडागळे, नरेश वरठे, आदित्य रगडे, सोनू गायकवाड, आकाश जंगले, धम्मा मिसाळ, चंचल जगताप, समीक्षा मौर्य, अभिमन्यू अंभोरे, सुमित पवार, मानव साळवे, शैलेश चाबुकस्वार आदींची उपस्थिती होती। का करू नये की दरवर्षी या तारखेला या महिन्यात तुमची स्वाधार तुमच्या स्कॉलर तुमच्या खात्यावर जमा होईल अशी व्यवस्था का करू नये। माझं सगळं निधी कमी येत असतो त्यामुळे अडचण होते। निधी आला की आपण देतोच। त्याचं सिलेबस ठरवावं ना। शिक्षणाचं जसं सिलेबस असतं, पगारीचं जसं सिलेबस असतं। म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे, माझं शिक्षण चालू आहे, मी PhD ची तयारी करतोय। माझी PhD ची तयारी सोडून मी आंदोलन मोर्चे कवर करत बसावं। त्याच्यानंतर काही अनुचित प्रकार झाला तर गुन्हे वेगळे दाखल होतात। म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी, न्यायासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करून घ्यायचे। शासनाने तर आमच्याकडं आमच्यासाठी कुठली सरकारी नोकरी शिल्लक ठेवली नाही, तो भाग वेगळा। पण जी काही आम्ही मेहनत करून मिळवण्याचा प्रयत्न करू, जरी पास झालो तर या गुन्ह्यामुळे आम्हाला ती नोकरी मिळणार नाही। म्हणजे याचं सर्व कारण हे मागण्या ठरतात, जे की शासनच आमच्यावर गुन्हे दाखल करतं। त्याच्यामुळे शासनाच्याच नोकरी आम्हाला मिळू शकत नाही। म्हणजे याच्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे तर हे शासन आहे। आमची तुम्हाला एवढीच मागणी आहे, स्वाधार संदर्भात एक तुम्ही बैठक बोलवावी। त्याच्यात सामाजिक कार्यकर्ते किंवा विद्यार्थी किंवा कुणी असेल, आमचं म्हणणं नाही, कोण स्पेसिफिक घ्या, ज्याला त्या गोष्टीचं नॉलेज आहे किंवा विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टी जे सांगू शकतं त्यांना तुम्ही त्याच्यात सहभागी करून घ्या आणि वर्षानुवर्ष वेळेवर ती स्कॉलरशिप कशी येईल, स्वाधार योजना कशी पडेल याची व्यवस्था शासनाने करावी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज शहरातील मुकुंदवाडीचे रहिवासी सुनील कावळे यांनी नवी मुंबईमध्ये आत्महत्या केली आहे। नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत मोठी सभा झाली। त्यानंतर ते राज्यभर दौरा करीत असून सध्या मुंबईतच आहेत। 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारला मराठा आरक्षणासंबंधाने अल्टिमेटम देण्यात आला, पण त्याआधीच मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते सुनील कावळे यांनी आपलं जीवन संपवलं। या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली असून मराठा आरक्षणाचा निर्णय सरकार कधी घेत आहे हे पाहावं लागेल। दरम्यान सुनील कावळे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते जात आहेत। मायनॉरिटी काउन्सिल ऑफ मार्चच्या लॉंग मार्चला चांगला प्रतिसाद मिळत आहे।
माजी नगरसेवक जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वात हा लाँग मार्च मुंबईला धडकणार असून आज नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचं विविध ठिकाणी स्वागत करण्यात आलं. औरंगाबादहून खास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे हे स्वागत करण्यासाठी गेले. पाहूया. मैं हूँ बना तेरे पानी से, मैं सींचा गया हो चाहे आगे लाखों खड़े आजादी के लिए मिलके लड़े. मेरी नस नस बहे तू वतन, मेरी नस नस कहे वतन, मेरा सारा तुझ पे वारा, मेरी नस नस बहे तू वतन. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते सुनील कावळे यांच्या आत्महत्येनं हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषण आणि त्यानंतरच्या झंझावाताने महाराष्ट्र ढवळून निघत आहे. तर दुसरीकडे जरांगेच्या अंतरवाली सराटीच्या सभेत अगदी साधेपणाने सामील होऊन सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे बसलेल्या माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या सभेला राजेश टोपे डोक्यावर भगवी टोपी घालून भाषण ऐकायला जात आहेत. तर दूर एका ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात सभा ऐकत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात किती ताकद आहे हे दाखवणारी ही एक झलक आहे, अशी प्रतिक्रिया जनसामान्यात उमटत आहे. रंगणा ज्वलंत कातळ शिवसैन्याचा रावा तू, रणतीर्थाने पावनी धगधगती भगवी ज्वाला तू. रणवीर तू सम्राटणी. सध्या ऑक्टोबरचा महिना आहे. शाळांचा अर्धा कोर्स होत आलेला आणि लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या लागणार. त्याआधी शाळांच्या शैक्षणिक सहली निघतात. सहल म्हटली की विद्यार्थ्यांना आनंदाचा पारावर उरत नाही. सगळ्यांना सहलीचेच वेध लागतात. सहलीसाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. अशीच एक शैक्षणिक सहल आज छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात, जेथे भारतातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याचबरोबर इतिहासाची साक्ष देणारी शिवसृष्टी आहे. महानगरपालिकेने हे एक चांगले काम केले आहे असं म्हणता येईल. ही शिवसृष्टी बघण्यासाठी पिंपरीराला जवळच्या डायगवाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं मुली शहरात दाखल झाले होते. शिवसृष्टी व शिवाजी महाराजांचा पुतळा निहाळताना शिक्षक व विद्यार्थी सर्वांच्या चेहऱ्यावर स्फूर्तिदायक भाव उमटत होते, जे आमच्या प्रतिनिधींनी टिपले आहेत खास ॲक्ट 20 न्यूजच्या दर्शकांसाठी. शिक्षण सहल आहे आमची. आतापर्यंत काय काय बघितलं? इथं चालू इथे चला शिवसृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजीनगरमधील भारतातील सर्वात मोठा पुतळा बघून सनी काय वाटलं? खूप सुंदर वाटलं, मन प्रसन्न झालं पाहून. परिषद प्राथमिक शाळा डायगावात, केंद्र पिंपरी राजा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आमची जिल्हा परिषदच्या मुलांची प्राथमिक शाळेची सहल या ठिकाणी आलेली आहे. मुलांना शाळेचा एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे हा पाहण्यासाठी मुलं इच्छुक होते आणि तो पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुलांना दाखवण्यासाठी इथं आलेलो आहे. त्याचप्रमाणे इथे जी शिवसृष्टी आहे ही शिवसृष्टीच्या निमित्ताने मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले होते, या किल्ल्यांची माहिती, तसेच कोणकोणते किल्ले होते यांची माहिती घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी या शिवसृष्टीत पण आलेलो आहे. सर, या व्यतिरिक्त आपण मुलांना अजून काय काय दाखवणार आहात? या व्यतिरिक्त आम्ही मुलांना या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधले जे काही प्रेक्षणीय स्थळं आहेत की जे मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये मुलांना या ठिकाणी ज्ञानामध्ये भर घालतात, त्या अनुषंगाने आम्ही आता जाणार आहोत आपले सिद्धार्थ गार्डनमध्ये. त्या ठिकाणी जे आपलं 17 सप्टेंबर निमित्त जे स्वातंत्र्य सैनिकाचं जे स्मारक आहे ते सुद्धा मुलांना दाखवणार. त्याविषयीसुद्धा पाटील मागच्या महिन्यामध्ये आम्ही त्यांना त्याची माहिती दिलेलीच आहे. त्या अनुषंगाने तसेच आम्ही जाणार बीबी का मकबरा,
त्या ठिकाणी सुद्धा त्यांची ऐतिहासिक माहिती आम्ही त्यांना देणार आहेत आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचं जे वास्तू संग्रहालय आहे तेही मुलांना या ठिकाणी दाखवणार आहोत. धन्यवाद. बातम्या अजूनही आहेत मात्र एका ब्रेकनंतर. सामाजिक न्याय विभागाचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष, परिवर्तन चळवळीचा थेट मोर्चा, वसतिगृहात सुविधा देण्याची मागणी. मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यकर्ते सुनील कावळेंची आत्महत्या, राज्यात खळबळ, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष. क्रांती चौकातील शिवसृष्टी पाहून ग्रामीण भागातील विद्यार्थी भारावले आणि वक्फ बोर्डाने लोकांचे गाऱ्हाणे न ऐकताच बैठक गुंडाळली. ब्रेकनंतर ॲक्ट 20 न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात बोलण्याच्या ओघात महात्मा बसवेश्वर यांच्या संबंधाने काही वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचा निषेध करण्यासाठी लिंगायत संघर्ष समितीच्या वतीनं क्रांती चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. शांतताप्रिय लिंगायत समाजाच्या आराध्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांवर केलेल्या विधानामुळे समाजाची मनं दुखावली असून शासनाने आव्हाडांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष शिवा खांडकुळे, रमेश अप्पा काळे, गणेश संगेकर, रमेश आखाडे, शिवानंद वाडकर, दीपक मोरकुत, प्रमोद कोंढावले आदींनी सहभाग घेतला. राष्ट्रवादी के प्रवक्ता जितेंद्र आव्हाड इन्होंने वीर शैव समाज के हमारे जो दैवत है महात्मा बसवेश्वर महाराज, इनके बारे में एक अपशब्द में टिप्पणी की है. जो टिप्पणी उनको कुछ मालूमात नहीं है इस बारे में कि उनका कुछ अभ्यास नहीं हो वाला है, और ऐसी टिप्पणी उन्होंने की है कि महात्मा बसवेश्वर महाराज इन्होंने स्वयंभू समाधि ली है, लेकिन उन्होंने ऐसा कहा है कि महात्मा बसवेश्वर महाराज इन्होंने आत्महत्या की है. तो ये पूरी तरह से गलत है और निषेधनीय है. इसलिए हम वीर शैव समाज के तरफ से इसका जाहिर निषेध करते हैं और इसके आगे उन्होंने ऐसी कोई भी समाज के ऊपर या कोई भी महापुरुष के ऊपर ऐसी टिप्पणी नहीं करनी चाहिए. यही हमारी मांग है. सर नाव शिवानंद वाडकर, वीर शैव लिंगायत समाजाचे नेते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परवा दिवशी महात्मा बसवेश्वरांबद्दल जे उद्गार केले होते की त्यांनी आत्महत्या केली असे हे जे उद्गार केले होते, तर त्यांना हे अशोभनीय वक्तव्य त्यांचे त्या पूर्ण आमच्या देशातल्या लिंगायत वीरशैव समाजातील 8 कोटी लिंगायतांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही इथे त्यांच्या विरोधात तीव्र निवेदन देऊन आंदोलन करत आहोत, त्यांच्याबद्दल निदर्शने करत आहोत आणि असे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात असे आंदोलन आम्ही करत आहोत. तर अशा या माथेफिरू आमदारावर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे. ज्याने आता पाहूयात नवरात्र उत्सवातील काही क्षणचित्रे.
महाराष्ट्र वक्फ बोर्डाची मीटिंग आज एका तारांकित हॉटेलमध्ये बोलवण्यात आली होती. मात्र स्वतःची हजारो एकर जमीन असून सुद्धा बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक पंचतारांकित हॉटेलमध्ये होते. स्वतःचे न्यायालय व कार्यालय असताना रोजचा 1 लाखाचा खर्च बोर्ड कोणाच्या माथी मारणार असा प्रश्न उपस्थित करून सय्यद मोइनुद्दीन इनामदार यांनी वक्फ बोर्डाच्या या कृत्याचा निषेध केला. मुस्लिम समाज कधी जागा होणार? वक्फ बोर्ड कार्यकारिणीचा हा नवीन कारनामा असून पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेऊन समाजातून येणाऱ्या प्रश्नांना बगल देऊन कुणालाच न भेटता समिती परत गेली असा आरोपही त्यांनी केला आहे. की महाराष्ट्र राज्य वक्फ ट्रिब्युनलचे जे सदस्य होते मिस्टर इक्बाल हुसेन यांनी आपल्या पदाचा गैरउपयोग करून कोट्यवधीची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून यांनी वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी डॅमेज केली आणि ते रिटायर्ड झाले 2022ला. आणि वक्फ बोर्डाने त्यांना लिगल ॲडवायझर 40ची कारवाईसाठी सुप्रीम कोर्टाचे जे त्यांना घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना 8व्या महिन्यामध्ये आदेश होते. हे आदेश 8व्या महिन्यामध्ये संपल्यानंतरही आज ते वक्फ बोर्डामध्ये बसत आहे. आम्ही चेअरमनला विनंती केली की आपण ज्या वक्फ बोर्डाचे प्रॉपर्टी डॅमेज करतो इक्बाल हुसेन अशा व्यक्तीला वक्फ बोर्डामधून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. त्यांनी जर हकालपट्टी केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये मी दाद मागणार आहोत असं मी त्यांना सांगितलेलं. वक्फ बोर्डामध्ये ज्या इन्स्टिट्यूट्स वक्फ इन्स्टिट्यूट असतात, दर्गा, मस्जिद, कब्रस्तान, ईदगाह, सुरखाना, या इन्स्टिट्यूटमध्ये चं मॅनेजमेंट करण्यासाठी वक्फ बोर्ड ज्यावेळेला ट्रस्टींना अपॉइंट करतं तो जो अधिकार वक्फ बोर्डाचा आहे तो अधिकार आणि कायद्यानुसार दिलेल्या तरतुदीनुसार वक्फ बोर्ड काम करत नाही. आणि वक्फ बोर्डच्या मेंबर आणि वक्फ बोर्डचे CEO यांना मिसलीड करण्याचं काम वक्फ बोर्डचा स्टाफ करत आहे. आणि त्यामुळं समाजामध्ये त्या मिळकतीवर होणारं उत्पन्न हे इलिगली आणि इन्करेज करणाऱ्या लोकांना फायदा होत आहे. त्याचा समाजासाठी कोणताही फायदा होत नाही. आणि त्यामुळे आपला समाज हा फार आणि समाजाचा जर फायदा होत नसेल तर देशाचा होत नाही. आणि त्यामुळे या देशाची फुले शाहू आंबेडकर अध्यासन विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सतीश दांडगे यांचे पद तात्काळ काढून घेण्यात यावे व त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे, नसता आपण आत्मदहन करू असा इशारा भागवत कराडकर या प्राध्यापकानं दिला आहे. घनसावंगी जिल्हा जालना येथील मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सतीश दांडगे यांच्या विरोधात या त्रस्त प्राध्यापकांनी आत्मदहनाची धमकी दिली. 5 दिवसात कारवाई न केल्यास डॉक्टर भागवत कराडकर आत्मदहनावर ठाम आहेत. याबाबत कुलगुरू कुलसचिव मूग घेऊन गप्प आहेत. या निमित्ताने पुन्हा विद्यापीठातील लॉबी सक्रिय झाली असून वर्चस्वाच्या श्रेयवादात मात्र प्राध्यापकाचा बळी जातोय. प्राचार्य सतीश दांडगे हे मला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझी नियुक्ती कार्यालयीन टिप्पणी दिलीप भरड यांनी गहाळ केली जाणून बुजून गहाळ केली. मी त्याविषयी माहितीचा अधिकार अधिनियमाखाली माहिती विचारली. त्याच्यातही माहिती न देता मी राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल केल्याच्यानंतर राज्य माहिती आयोगाने दिलीप भरड यांना 5,000 रुपयाची शास्ती लावलेली आहे. ती त्यांनी भरणाही केली आणि सेवा पुस्तिकेत त्याची नोंदही ते करणार आहे असं आश्वासन मला कुलसचिव साखळे सरांनी दिलेलं आहे. त्यानंतर मी मागचं सगळं प्रकरण सोडलं असता ह्यावर्षी ताशिका तत्वावरील जाहिरात आल्याच्यानंतर मी मानसशास्त्र विषयासाठी सर अर्ज केला. एका जागेसाठी एकच अर्ज होता. माझी मुलाखतही झाली. परंतु प्राचार्य सतीश दांडगे यांनी जाणून बुजून माझं सिलेक्शन होऊ दिलं नाही. या मानसशास्त्राच्या विभाग प्रमुख अष्टपुत्रे मॅडम यांना हाताशी धरून माझं सिलेक्शन होऊ दिलं नाही. आणि हे त्यांनी 2 दिवस अगोदर मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगी येथे बोलून दाखवलं होतं की मी करडकर यांना महाविद्यालयात कसल्याही प्रकारे प्रवेश करू देणार नाही असं त्यांनी 2 दिवसापूर्वी बोलूनही दाखवलं होतं. त्यानंतर मी त्यांना विचार नाही केली सर तुम्ही असं बोलले का, तर ते म्हणे मी असं कुठलंही आणि कोणापाशी बोललो नाही. माझं तुमची आणि त्यांची वैयक्तिक यापूर्वी काही वाद आहेत का? माझे आणि त्यांचे काही वाद नाहीत. परंतु मी फक्त RTIमध्ये माहिती विचारली म्हणून विद्यापीठ प्रशासन दिलीप भरड, साखळे सर आणि कुलगुरू यांनी जाणून बुजून माझं सिलेक्शन होऊ दिलं नाही. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. सामाजिक न्याय विभागाचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष, परिवर्तन चळवळीचा थेट मोर्चा, वसतिगृहात सुविधा देण्याची मागणी.
मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यकर्ते सुनील कावळेंची आत्महत्या, राज्यात खळबळ, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष. क्रांती चौकातील शिवसृष्टी पाहून ग्रामीण भागातील विद्यार्थी भारावले आणि वक्फ बोर्डाने लोकांचे गाऱ्हाणे न ऐकताच बैठक गुंडाळली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा डिजियाना केबल नेटवर्क आणि आपल्या सर्वांचे आवडते बातमीपत्र ॲक्ट 20 न्यूज. नमस्कार.